तर विद्यार्थी मित्रांनो, वन विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक यांचे कार्यालय. तर राज्य योजना सन 2024-25 वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक वन विभागात येणाऱ्या कार्यक्षेत्रासाठी खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं BVSC किंवा MUSC इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 50,000 रुपये प्रतिमाह इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BSc इन झुलॉजी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MSc इन बॉटनी किंवा झुलॉजी तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 प्लस 5,000 रुपये इथं प्रवास खर्च म्हणजे तुम्हाला 30,000 रुपये प्रतिमाह इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वन्यजीव तज्ज्ञ. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला PhD इन झुलॉजी लागणार आहे. तसेच जे वेतन आहे तर ते 25,000 प्लस 5,000 प्रवास खर्च असे तुम्हाला 30,000 रुपये इथं वेतन मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे शारीरिक कवायत प्रशिक्षक. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला माजी सैनिक इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठीची वयोमर्यादा आहे तर ती कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी, तसेच कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक, संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ, वन्यजीव तज्ज्ञ. तर या पदांसाठीची वयोमर्यादा आहे तर ती 35 वर्षापर्यंत आहे. तसेच शारीरिक कवायत प्रशिक्षक या पदासाठीची वयोमर्यादा आहे तर ती 45 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या भरतीसाठी उमेदवारास वन विभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधिकरणांतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे इथं आवश्यक आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी नियुक्ती आहे तर ती 11 महिन्यांसाठी इथं केली जाणार आहे. तसेच कामाचे जे कार्यक्षेत्र आहे तर ते नाशिक जिल्ह्यातील उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण क्षेत्र इथं असणार आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे नाव, तसेच पत्ता, पदाचे नाव, त्यांची शैक्षणिक पात्रता, मोबाईल नंबर, काम केल्याचा अनुभव, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये इथं नमूद करायची आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 23/1/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे उपवनरक्षक पूर्व भाग नाशिक यांचे कार्यालय शरणपूर पोलीस चौकी समोर त्र्यंबक रोड नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे इथं सादर करायचे आहेत. इथं ईमेल देण्यात आलेला आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर तिथं मुलाखतीद्वारे होणार आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांच्या मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच अनुभव प्रमाणपत्र तर यांच्या साक्षांकित प्रतीसह इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. 27/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता तुमची इथं मुलाखत होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.